काय दिवस आले. काल एका माणसाने मेसेज केला, गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न आहेत, 501 पाठवा आणि तुम्हाला 5000 मिळतील. बाप्पा खरंच एवढं पाठवत असेल का, की हे काहीतरी गोंधळ आहे? जय महाकाल. काय विचार चाललाय? बाप्पा, तुम्ही प्रत्यक्ष? हे तर फक्त विचार करत होते. हो, विचारच एवढा गोंधळलेला होता की मला स्वतः यावं लागलं. काय ग, कोण सांगते मी पैसे पाठवतो म्हणून? अहो बाप्पा, मला नाही मेसेज आला. तुमचा फोटो आणि त्याच्या खाली लिहिलं होतं 100% ब्लेसिंग गॅरेंटेड. हो का? ब्लेसिंगची हमी म्हणजे जणू मी EMI वर आशीर्वादच देतोय. म्हणून विचार करत होते, पण फोटो तर तुमचाच होता. अगं, फोटो तर कोणाचाही वापरू शकतो, पण डोकं तरी वापरायचंच ना. कोणतीही अनोळखी लिंकवर क्लिक करायची नाही. OTP किंवा कार्ड डिटेल्स कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि बाप्पाच्या नावाने जर पैसे पाठवा असे कोण म्हटलं तर सरळ रिपोर्ट कर. पण बाप्पा, त्यांना माझं नाव कसं कळलं? हे सायबर लबाड फार हुशार असतात. कुठून तरी नंबर, नाव, सगळी माहिती मिळवतात. म्हणून मजबूत पासवर्ड ठेवा, 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावा आणि सतत सावध तर राहा. म्हणजे ऑनलाईन भक्ती चालेल, पण अंधश्रद्धा नाही. अगदी बरोबर. भक्ती हवी मनात आणि सुरक्षा मोबाईलमध्ये. बाप्पा, तुम्ही खरंच आमच्या सायबरचे विघ्नहर्ता आहात. हो, आता सगळं ऑनलाईन झालंय ग. मोदक डिलिव्हरी पण घरपोच येते, पण तुमचं लॉग इन सिक्युअर असलं पाहिजे. थँक्यू बाप्पा. आता कोणताही स्कॅम झाला तर त्याला रिपोर्ट करेल, पण सपोर्ट फक्त तुम्हालाच करेल. तर बोला, गणपती बाप्पा मोरया. ऑनलाईन स्कॅमला घालू मोरया.